लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक महत्त्वाची अपडेट असणार आहे, ज्याबाबत आपण आज माहिती घेणार आहोत. ते म्हणजे अंगणवाडीमध्ये कधीपासून कागदपत्रे घेतली जाणार. कारण आता आपण पाहतोय लाडकी बहीण योजनेअंतर्गत सध्या ई-KYC प्रक्रिया सुरू आहे. यासाठी 31 डिसेंबर 2025पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, 31 डिसेंबरनंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-KYC करण्याची मुदत वाढ होणार नाही. त्यामुळेच तुम्हाला OTP प्रॉब्लेम येत असतील किंवा तुम्हाला इतरही कोणत्या अडचणी असतील तर त्या लवकरात लवकर तुम्हाला दूर करायच्या आहेत. यामध्ये ज्या महिलांना पती नाही आहेत, वडील नाही आहेत, अनेक महिलांचा घटस्फोट झाला आहे, काही महिला एकल आहेत किंवा काही महिलांचे पती आणि वडील दोघेही वारले आहेत, तर अशा महिलांसाठी आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे त्या महिलांनी काय करायचं होतं, तर त्या महिलांनी स्वतःची ई-KYC म्हणजेच की स्वतःचा आधार नंबर टाकून OTP टाकायचा होता आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्यांचा पतीचा अथवा वडिलाचा मृत्यूचा दाखला किंवा घटस्फोट प्रमाणपत्र घेऊन अंगणवाडी सेविकांकडे जायचे होते. त्यानंतर अंगणवाडी सेविका त्या कागदपत्रांची खात्री करून ते कागदपत्र पुढं पाठवतील. पुढं गेल्यानंतर महिला व बालविकास विभागाचे प्रकल्प अधिकारी ती कागदपत्र चेक करून लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांची ई-KYC पूर्ण करून घेतील आणि त्यांना योजनेचे पैसे तसेच सुरू राहणार आहेत. परंतु यामध्ये अनेक महिलांनी काय केलं की आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर अनेक महिला कागदपत्रे घेऊन अंगणवाडी सेविकांकडे गेल्या, परंतु अंगणवाडी सेविकांनी त्या ठिकाणी त्यांची कागदपत्र स्वीकारली नाहीत. तर अंगणवाडी सेविकांनी सांगितलं की आम्हाला याबाबतचा अजून कोणताही GR आला नाही, कोणतंही परिपत्रक नाही किंवा कोणताही शासन निर्णय देखील आलेला नाही, त्यामुळे आम्ही कागदपत्र घेणार नाही. त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींनी याबाबत मला देखील मेसेज केले किंवा विचारले की अंगणवाडी सेविका कागदपत्र घेत नाही आहेत, मग काय करायचं. याबाबत बोलल्यानंतर महिला व बालविकास विभागाने काय सांगितलं की ऑनलाईन वेबसाईटवर देखील आम्ही त्या संदर्भातील अपडेट लवकरात लवकर आणणार आहोत, जेणेकरून लाडक्या बहिणी ऑनलाईन देखील त्यांची ई-KYC करू शकतील. म्हणजेच की ज्यांना पती नाही आहेत, वडील नाही आहेत, त्या देखील डॉक्युमेंट अपलोड करू शकतील. परंतु तुर्तास अंगणवाडी सेविकांकडे ही प्रणाली साधारणपणे 5 डिसेंबरपासून अंगणवाडी सेविकांकडे सर्वत्र GR आले असेल आणि अंगणवाडी सेविका तुमची कागदपत्र त्या ठिकाणी घेणार आहेत. त्यामुळेच तुमचा देखील सेम प्रॉब्लेम असेल, तुम्हाला पती वडील नसतील आणि तुमच्याकडे त्या ठिकाणी डॉक्युमेंट असेल, तर तुम्हाला लवकरात लवकर अंगणवाडी सेविकांकडे 5 डिसेंबरपूर्वी सर्व कागदपत्र घेऊन जायचं आहे, जेणेकरून तुमची लाडकी बहीण योजनेची ई-KYC प्रक्रिया पूर्ण होणार आणि ई-KYC प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला योजनेचा हप्ता त्याच पद्धतीने नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही ई-KYC प्रक्रिया केली नाही तर मात्र योजनेचे पैसे तुमचे 100% बंद होतील. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती आणि अपडेट तुम्ही आधी तुमच्या डोक्यामध्ये फिक्स करून घ्या की जर तुम्हाला योजनेअंतर्गत पुढील लाभ पाहिजे असेल तर तुम्हाला ई-KYC करणे बंधनकारक असणार आहे. आता तुमची लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-KYC करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे का नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहिती आणि अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसे तुमचे जे काही प्रश्न असतील ते देखील आम्हाला कमेंटच्याद्वारे विचारा, जेणेकरून सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सर्व शंका आपण दूर करणार आहोत.